नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आज आपण लालची दूधवाला ही गोष्ट ऐकणार आहोत. तर चंद्रपूर नावाचा एक गाव होता. तिथे रामू नावाचा एक दूधवाला होता. त्याची बायको खूप लालची होती. ती नेहमी त्याच्याकडे किमती दागिने आणि महागातल्या साड्या मागायची. पण रामू तिच्या मागण्या पूर्ण नाही करायचा, कारण तो दूध विकून कमी पैसे कमवायचा. परंतु त्याची बायको त्याला नेहमीच टोमणे मारायची आणि त्याच्याकडे महागातल्या वस्तूची मागणी करायची. एक दिवस ती रामूला सांगते, अहो ऐका, या 10 लिटर दुधामध्ये 5 लिटर पाणी टाका, जेणेकरून आपल्याला जास्त फायदा होईल आणि आपण लवकरच श्रीमंत होऊ. आणि मी सोन्याचे दागिने, नवीन साड्या खरेदी करेन. रामू सांगतो, नाही नाही, मी असं नाही करणार. बायको रागवते, सोडा, तुम्ही राहू द्या. तुम्ही कधी श्रीमंत नाही बनणार आणि माझी इच्छा पण पूर्ण नाही करणार. रोज रोज आपल्या बायकोचे टोमणे ऐकून रामू वैतागत होता. दुसऱ्या दिवशी रामू जवळच्या गावात दूध विकायला जातो. तेव्हा रस्त्यात एक नदी लागते. त्या नदीच्या काठावर बसून तो विचार करू लागतो, आपल्या बायकोची इच्छा कशी तो पूर्ण करू शकतो. तो दुःखी होतो. त्याने विचार केलं की आज आपण दुधामध्ये पाणी मिसळून विकूया आणि त्याच्यातून काही पैसे येतील, त्यातून बायकोला दागिने आणि साडी घेऊ. रामूने दुधात पाणी मिक्स केले, गावामध्ये दूध विकले आणि त्याच्यातून खूप पैसे कमवले. खूप खुश झाला. अरे वा, आज खूप पैसे कमवलेत. आता घरी जातो. परत जाताना त्याने बायकोसाठी मिठाई आणि कपडे घेतले. घरी परतल्यावर त्याने सर्व सामान आपल्या बायकोच्या हातात दिले. हे सर्व बघताना ती खूप खुश होती. पण तिची लालच काही कमी होत नव्हती. तिने अजून महागातले कपडे आणि दागिने रामूकडे मागितले. रामू टेन्शनमध्ये आला आणि तो विचार करू लागला, आता मी काय करू जेणेकरून माझी बायको खुश होईल. त्याने विचार केले की उद्या दुधामध्ये अजून पाणी मिसळतो आणि पैसे कमवेन. तो दुसऱ्या दिवशी जवळच्या गावात दूध विकायला जातो. तेव्हा दुधामध्ये अजून पाणी मिसळतो आणि ते दूध विकतो, पैसे कमवतो. रामू खूप खुश झाला. अरे वा, आज खूप पैसे कमवले. आता घरी जातो. घरी परत जाताना तो नदीकाठच्या एका झाडाखाली झोपतो. तेव्हा तिथून माकडे येतात आणि रामूच्या पैशाची थैली उचलून निघून जातात आणि झाडावर चढतात. रामू जागा होतो. तो पैसे इथे तिथे शोधतो. त्याला पैसे कुठेच दिसत नाही. तो झाडावर बघतो. तेव्हा त्याला माकडे त्याच्या पैशाच्या पिशवीबरोबर खेळत असताना दिसतात. तेव्हा रामू सांगतो, ए माकडांनो, माझे पैसे परत करा, मी तुमचं काय बिघडवलं. माकडे जोरजोरात हसायला लागतात. तेव्हा रामूला एक गोष्ट लक्षात आली की माकडे हे नक्कल करतात. आपण जसं करू तसं ते करतात. तेव्हा त्याने आपले दोन्ही हात वरती करून नाचायला लागला. तर माकडांनी सुद्धा तसंच केलं. माकडेसुद्धा नाचायला लागले. आता रामूने विचार केला, अरे हे तर मूर्ख माकडे आहेत. आता रामू जोरजोरात उड्या मारू लागला. त्याला बघून माकडेही उड्या मारू लागले. तेव्हा त्याने त्याच्या हातातला रुमाल खाली फेकला. तेव्हा माकडांनीही पैशाची पिशवी खाली फेकली. परंतु एक जमिनीवर पडली आणि दुसरी पैशाची पिशवी ही नदीच्या पाण्यामध्ये पडली आणि ती पाण्यामध्ये वाहू लागली. रामू खूप रडू लागला. तेव्हा हनुमान प्रकटले आणि म्हणाले, हे माणसा, चुकीच्या मार्गाने पैसे का कमवतो? तू आजपर्यंत जेवढे कष्टाने पैसे कमवले ते तुझ्याकडेच आहेत, पण तू दुष्ट मार्गाने कमवलेले पैसे तुझ्याकडे नाही राहिले. रामू, हे देवा, मला माफ कर. मी दुधामध्ये पाणी मिक्स केले. मी असं नाही करणार होतो देवा. ते तर माझ्या बायकोने असं करायला मला भाग पाडलं. तेव्हा मीही चूक केली. तेव्हा मला क्षमा कर. देव प्रसन्न होऊन रामूला सांगितलं, तुला माझ्याकडून कसले वरदान पाहिजे रामू? तेव्हा रामू सांगतो, नको देवा, मला काही नको. मी खूप कष्ट करेन आणि पैसे कमवेन आणि त्याच पैशाने बायकोची इच्छा पूर्ण करेन. तेव्हाच माझ्या बायकोला माझ्यावर विश्वास बसेल
आणि गर्वही वाटेल. रामू जसा घरी जातो त्याला बघून त्याची बायको उत्सुकतेने त्याच्याजवळ येते. तिला वाटते तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी खूप काही भेट आणले असतील. परंतु रामूला रिकामे हात बघून ती खूप रागवते. तेव्हा रामू तिला शांत करतो आणि जे काही घडलं ते सांगतो. तेव्हा तिला आपली चुकीची जाणीव होते आणि ती रामूकडे माफी मागते. मग माझ्या बालमित्रांनो, आवडली ना गोष्ट? तर तुम्हाला काय समजलं? लालचपणा कधीही करू नये. आपण जेवढं कष्टाने कमवतो आणि त्या पैशामध्ये आपण जेवढं खुश राहतो ना, तेवढं दुष्ट मार्गाने कमवलेल्या पैशामध्ये आपण आनंदी नाही राहू शकत. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.